बिहारमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळाला आणि या विजयानंतर भाजपनं आता मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी यावेळेस आपण बघतोय या निवडणुका जिंकण्यासाठी MY फॅक्टर अवलंबायचं ठरवलेलं आहे। नेमका हा फॅक्टर काय आहे आणि त्यानं भाजपला फायदा कसा होऊ शकतो पाहूयात या रिपोर्टमध्ये। मुंबईसाठी भाजपचा MY फॉर्म्युला। महिला युवकांची मतं मिळवण्यासाठी रणनीती। बिहार नंतर भाजपचं मिशन मुंबई। बिहारमध्ये एनडीएनं सत्ता स्थापन केली आहे। भाजपनं सर्वाधिक जागा मिळवल्यात। या मोठ्या यशासाठी जो फॉर्म्युला भाजपनं वापरला तोच फॉर्म्युला मुंबई पालिका जिंकण्यासाठी वापरला जाणार असल्याची चर्चा आहे। जास्त मतं मिळवण्यासाठी भाजपकडून खास रणनीती आखली जातीये। अगदी वॉर्ड निहाय जबाबदारी निश्चित केली जातीये। पाहूयात भाजपचा काय फॉर्म्युला असणार आहे। बिहारमधल्या यशानंतर भाजपचं मुंबईत MY समीकरण आहे। महिला आणि युवक या मतदारांची जास्तीत जास्त मतं मिळवण्यासाठी रणनीती आखली जातीये। युवकांची मतं मिळवण्यासाठी भाजप युवा मोर्चाकडे विशेष जबाबदारी सोपवण्यात येणार आहे। महिला मतदारांना सक्रिय करण्यासाठी भाजपची महिला विंग सक्रियपणे काम करेल। प्रत्येक वॉर्डात महिला आणि तरुण मतदारांचा आढावा घेऊन रणनीती निश्चित केली जाईल। मुंबईकरांचा विश्वास सार्थ ठरवून भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणार असल्याचं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलंय। महिलांनी तर महायुतीला आशीर्वाद हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलाच होता आणि त्याचप्रमाणे तरुणांनीही दिला होता। तमाम मुंबईकरांची ही अपेक्षा आहे की मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळालं पाहिजे। 2017 मधील मुंबई मनपा निवडणुकीत भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या। शिवसेनेपेक्षा फक्त 2 जागा भाजपला कमी होत्या। मात्र आता परिस्थिती बदलली आहे। पक्षाची ताकद वाढली आहे। दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे। तरी बेसावध न राहता MY फॉर्म्युलावर भाजपची मदार आहे। ठाकरे बंधूंसमोर ही रणनीती किती प्रभावी ठरते हेच पाहणं आता महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।